नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन केलं. त्यानंतर संजय राऊत त्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचं चुकलंच. त्यांनी उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की महाराष्ट्राच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा भोपळा मिळाला त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्धवजींचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभाटा गटाला भोपळा मिळाला त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्धवजींचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. आणि आपले आमदार सांभाळता आले नाही याबद्दल संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन डोनाल्ड ट्रम्प यांनी करायला पाहिजे होतं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचं चुकलं आणि त्याचा जाब आज संजय राऊतांनी ट्विट करून विचारला. संजय राऊत, आपल्या पक्षाची अवस्था काय झाली ते बघा. देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत. आपण आपल्या पक्षाच्या नेतृत्वाचे काय हाल झाले त्याचा विचार करा आणि मग डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विट करून प्रश्न उपस्थित करा. तुमच्या उबाटा गटाला जो मोठा भोपळा मिळाला आहे तो आधी वाचवा. तामिळनाडूमध्ये कुणाला शपथविधीला बोलवायचं याचा निर्णय राज्यपाल घेण्यासाठी समर्थ आहेत. संजय राऊत, तुम्ही राज्यपाल बनू नका. लोकभावनेचा आदर करण्याचं काम राज्यपालांच्या वतीनं निश्चित केलं जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट अस्वस्थ आहे. तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उभाटा गटाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर संजय राऊतांनी एक पत्र घेऊन राजभवनामध्ये जावं, उद्धवजी ठाकरे यांचं नाव घेऊन जावं आणि विनंती करावे की महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला घरी बसवलं, किमान तामिळनाडूमध्ये तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या. कदाचित राज्यपाल सहानुभूतीपूर्वक तुमच्या अर्जाचा विचार करतील आणि तुमचं जे स्वप्न आहे की जे महाराष्ट्रातल्या जनतेनं कधीच पूर्ण केलं नाही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कदाचित तामिळनाडूमध्ये होऊ शकतो. सर्वात मोठा पक्ष जो कोणी असतो त्याला बहुमतासाठी निश्चितपणे बोलवलं जातं. परंतु आपण बघा, तामिळनाडूमध्ये राजकीय स्थिती आता वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल अशाला निश्चितपणे बोलवलं जाईल. केरळमध्ये देखील तिथेही कुणी आडकाठी करत नाही. केरळमध्ये बहुमताचं सरकार काँग्रेसचं येते, तिथं शपथविधी होतोय. तामिळनाडूमध्ये देखील ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला निश्चितपणे शपथविधीसाठी बोलवलं जाईल. फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांची जास्त इच्छा असल्यामुळे, कारण त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळं त्यांची इच्छा आहे की आता महाराष्ट्रात आपली डाळ शिजली नाही. तामिळनाडूमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे, कारण 2019ला महाराष्ट्रामध्ये त्रिशंकू परिस्थिती आली होती आणि त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आता तशी स्थिती तामिळनाडूमध्ये आली. उद्धवजींना वाटतं की त्रिशंकू परिस्थिती आल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं, म्हणून संजय राऊत सकाळी उठून तामिळनाडूच्या राज्यपालांवर टीका करतायत आणि उद्धवजींना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न कदाचित तामिळनाडूमध्ये पूर्ण होऊ शकेल असं संजय राऊतांना वाटतंय. भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांना शपथविधी दिला होता तेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीला बोलवलं नव्हतं. अजितदादांनी आपल्या आमदाराच्या समर्थनाचं पत्र भगतसिंह कोश्यारी यांना दिलं होतं. त्या पत्राच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार मिळून 144चा आकडा पुढे जात होता. म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांनाही शपथविधीसाठी बोलवलं होतं. भारतीय जनता पार्टी एकट्याला बोलवलं नव्हतं. संजय राऊत, तुम्हाला विस्मृतीचा आजार झाला आहे. अजितदादांनी आपल्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र हे राज्यपालांकडे दिलं होतं. त्यानंतर कोश्यारींनी त्यांना शपथविधी दिला होता. आता तुमच्यामध्ये एवढी हिंमत असेल तर तुम्ही उद्धवजींचं नाव घेऊन तामिळनाडूमध्ये समर्थनाचं पत्र घेऊन जा. राज्यपाल तुम्हाला देखील शपथविधीला बोलवतील. भारताची लोकशाही शेवटचा श्वास घेत नाही. संजय राऊत, उभाटा गट शेवटचा श्वास घेते. तुमचा पक्ष शेवटचा श्वास घेते, कारण तुमच्या पक्षाला नाकारण्याचं काम आणि घरी बसवण्याचं काम जनतेला केलं.
भारतातील लोकशाही जिवंत आहे. जेव्हा आसाममध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीची हत्या असते. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो. आणि केरळमध्ये काँग्रेस जिंकले की लोकशाहीचा विजय असतो. तामिळनाडूमध्ये TVK जिंकले की लोकशाहीचा विजय असतो. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं की लोकशाहीचा उदो असतो. संजय राऊत हा ढोंगबाजपणा आहे. हा ढोंगीपणा थांबवा. हा रोज उठून असा ढोंगीपणा करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पक्षाची अवस्था, मी म्हटलं ना की लोकशाहीची अवस्था, लोकशाहीचा श्वास कोणला जात नाही. उद्धवजी ठाकरे तुमचा पक्ष अखेरचा श्वास मोजतोय, त्याच्याकडे बघा. TVK या पक्षाला कोणतीही विचारधारा नाही, ती तर वाऱ्यावरची वरात आहे अशी टीका. TVK वाऱ्यावरची वरात आहे का उभाटा गट आत्ता वाऱ्यावरची वरात आहे, याचं आत्मपरीक्षण संजय राऊतांनी केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पाला पाचोळ्यासारखं वादळामध्ये उभाटा गट वाहून गेलाय. त्यामुळं वाऱ्यावरची वरात उभाटा गटाची झाली आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाची वरात याच्या आधीच काढली. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, आदित्यजी ठाकरे यांची वरात काढण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे. त्याबद्दल तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. TVKला आगापिछा आहे का नाही हे तामिळनाडूच्या जनतेनं ठरवलं आहे. तुम्हाला तुमच्या संपूर्ण हयातीमध्ये, म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी जेव्हापासनं पक्षाची धुरा हाती घेतली तेव्हापासनं उद्धवजी ठाकरेंना 3 आकडी संख्याबळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेता आलं नाही. त्या थलपती विजय यांनी पहिल्या याच्यामध्ये 108 जागा मिळवल्या. उद्धवजी ठाकरेंना ते आयुष्यामध्ये कधीही जमलं नाही. उद्धवजी ठाकरे यांनी किंवा संजय राऊत यांनी ते आत्मपरीक्षण करावं. आणि थलपती विजयला आगापिछा आहे का नाही हे सांगण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा संजय राऊत तुमचा आगापिछा नेमका कुठला आहे? तुम्ही आजपर्यंत आगापिछा म्हणायला एक तरी निवडणूक लढला आहात का? भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून बडबड करण्यापलीकडे आपण आयुष्यामध्ये काय केलं याचं उत्तर एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला द्या आणि मग इतरांवर टीका करा. हिंदुत्वाची मते विभागली जातील म्हणून बाळासाहेबांनी 1992 साली देशभरात निवडणूक लढली नव्हती असं संजय राऊत. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी देशभरामध्ये आवाज उठवण्याचं काम निश्चित केलं. परंतु आज तुम्ही काय करतायत? हिंदुत्ववादाची मतं विभागू जाऊ नये म्हणून तुम्ही औरंगजेबाचा उदो करतायत का? म्हणून तुम्ही अफजल खानाचा उदो करतायत का? की हिंदुत्वाची मतं भारतीय जनता पार्टी आणि उभाटा गट यांच्यामध्ये विभागली जाऊ नये, हिंदुत्वाची सगळी मतं भारतीय जनता पार्टीलाच मिळावी, यासाठी आम्ही आता अफजल खानाचा उदो करणार आहेत, आम्ही औरंगजेबाचा उदो करणार आहे, आम्ही याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणार आहे, असा निर्णय संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी घेतला का? याचं उत्तर दिलं पाहिजे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या विचाराचे होते. त्यांनी हिंदुत्ववाद वाढवण्यासाठी काम केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आज एकनाथजी शिंदे करतायत. परंतु तुम्ही कुणाचे विचार पुढे घेऊन जातायत? तुम्ही त्या औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होऊन औरंगजेबाचा उदो करतायत. त्याच्याकडे जरा लक्ष द्या. 25 वर्ष युतीमध्ये आम्ही सडलो असं संजय राऊत. 25 वर्ष तुमची युतीमध्ये सडली होती. आता गेल्या 7 वर्षापासून तुम्ही युती तोडली. त्या 7 वर्षामध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सडलात का किडलात? एकदा महाराष्ट्राला जाऊन सांगा. भारतीय जनता पार्टीबरोबर असताना तुम्हाला सन्मान मिळायचा, स्वाभिमानानं जगता यायचं. आज काँग्रेसच्या बरोबर जाऊन उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे? उभाटा गट आता काँग्रेस बरोबर जाऊन सडला देखील आहे आणि किडला देखील आहे. मराठवाड्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये कीड लागली नावाचा वाक्यप्रचार आहे. अशा पद्धतीनं उभाटा गटाला कीड लागलेली आहे आणि उभाटा गटाला पोखरून काँग्रेस वाढतंय याचं आत्मपरीक्षण करा. काँग्रेसनं उभाटा गटाला एवढं पोखरलंय की जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये उभाटा गटाला पार पोखरून टाकण्याचं काम आणि गळीत गात्र करण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांची किती अजून बेकार अवस्था करणार आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. नाशिकमध्ये जमीन अधिग्रहण करताना मारहाण केली तर तिथे आम्ही आंदोलनात उतरलो असं संजय राऊत. संजय राऊतांनी जसं नाशिकमध्ये आजीबाईला घेऊन आंदोलन केलं
तसं एकदा गोरेगावच्या पत्राचाळीमध्ये देखील मराठी माणसांची घरं लुटली, त्याबद्दल जाऊन आंदोलनं केली पाहिजे. गोरेगावमध्ये पत्राचाळीच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठी माणसांचं घर लुटण्याचं काम संजय राऊतांनी केलं. संजय राऊत, नाशिकमध्ये तो ढोंगबाजीपणा तुम्ही करतायत ना, त्या गोरेगावमध्ये अनेक वयोवृद्ध आजी आजोबांची घरं तुम्ही लुटलीत, त्यांना रस्त्यावर आणण्याचं पाप तुम्ही केलं. त्या आजी आजोबांना घेऊन देखील एकदा आंदोलन करा आणि हा बेगडीपणा, ढोंगीपणा नाही आहे हे सांगण्यासाठी पत्राचाळीमध्ये जे तुम्ही पैसे कमवलेत ते लोकांना पैसे परत द्या. पत्राचाळीमध्ये तुम्ही मराठी माणसांची घरं लुटून स्वतःची घरं भरलीत, ती विकून पुन्हा एकदा मराठी माणसाला घरं द्या, तरच तुमचा हा ढोंगीपणा नाही हे जनतेला कळेल. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणतील महाराष्ट्र क्रमांक 1 चे राज्य आहे असं संजय राऊत. संजय राऊत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की थेट परकीय गुंतवणूक असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात असेल, देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य म्हणून काम करतोय आणि देवेंद्रजी फडणवीस त्याच्यामुळेच 3 वेळेला जनतेमधून मुख्यमंत्री झालेले आहेत. आमदारांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री झालेत. 3 वेळेला 100च्या वर आमदार निवडून आणण्याची किमया देवाभाऊंनी केलं. संजय राऊत, तुम्हाला ते कधीही जमलं नाही. उद्धवजी ठाकरे स्वतःला एवढे मोठे नेते म्हणून समजून घेतात. त्या उद्धवजींना देखील आपल्या स्वबळावर, स्वतःच्या कर्तृत्वावर एकदाही 3 अंकी आमदार निवडून आणता आले नाही. याचं आत्मपरीक्षण करा. जय पवार यांना शुभेच्छा, त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं. जय पवार यांनी जे विधान केलं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची, नेत्यांची इच्छा असते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटतं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, उभाटाच्याला वाटतं उभाटाचा मुख्यमंत्री व्हावं. परंतु महाराष्ट्रामध्ये 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, कारण मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ महत्त्वाचं असतं, बहुमत महत्त्वाचं असतं. 2029ला काय होईल? 2029ला ज्याचं संख्याबळ असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल. आणि आत्ताची परिस्थिती बघता देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, त्या अर्थी 2029ला देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.